ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या C24 या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। माहूर पैनगंगेवरील 7 उंच पातळी बंधारे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कृपेने मंजूर झाले आहेत। यासाठी मी 2018ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे, त्यानंतर उद्धवजी ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केला। त्यानंतर डिसेंबर 2023 मध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये पैनगंगा उच्च पातळी बंधाऱ्यासंदर्भात मुख्य सचिव दीपक कपूर यांच्या कक्षात बैठक घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात हा विषय मार्गी लावला। एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादानेच पैनगंगेवरील 7 उंच पातळी बंधारे मंजूर झाले, असं मत बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र अध्यक्ष तथा विधान परिषद सदस्य हेमंत पाटील यांनी व्यक्त केले। महाराष्ट्र राज्याच्या 66व्या स्थापना दिवस समारंभाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण आमदार हेमंत पाटील यांच्या हस्ते माहूर तहसील कार्यालयामध्ये संपन्न झाले। त्यानंतर हेमंत पाटील यांनी श्री रेणुका देवी गडावरती कामाची पाहणी केली आणि बांधकाम विभागाचे उप अभियंता DK भिसे, अभियंता रवींद्र उमाडे, कुणाल यादव यांच्याकडनं माहिती देखील जाणून घेतली। यावेळी तहसीलदार किशोर यादव, नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांची या ठिकाणी उपस्थिती होती। त्यानंतर प्रस्तावित माहूर उच्च पातळी बंधाऱ्याच्या ठिकाणी पैनगंगा नदीवरती प्रत्यक्ष जाऊन पाहणी करत सुरू असलेल्या कामावरती त्यांनी समाधान व्यक्त केलं। धनोडा पैनगंगा नदीवरती उच्च पातळी बंधारा होत असल्याचं बघून आनंद झाला। हे काम पूर्ण झाल्यानंतर विदर्भांनी मराठवाडा या दोनही बाजूच्या 1 लाखावरती शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। विशेष म्हणजे तीर्थक्षेत्राच्या माहूर शहराला पिण्याच्या पाण्याची कमतरता भासणार नाहीये। पैनगंगावरील उच्च पातळी बंधारे खासदारकीच्या माझ्या कार्यकाळामधील महत्त्वाची स्वप्न पूर्ण होत असल्याचा देखील आनंद त्यांनी व्यक्त केला आणि लवकरच या कामाच्या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना माहूर इथे आणणार आहोत, असं देखील हेमंत पाटील यांनी म्हटलंय। यावेळी नगराध्यक्ष फिरोज दोसानी, कार्यकारी अभियंता शेख तसेच अभियंता शिऊर, शिवसेना तालुका प्रमुख सुदर्शन नाईक, लांजीचे सरपंच मारोती रेकुलवार, अमित येवतीकर तसेच ज्येष्ठ पत्रकार विनायकराव देशमुख, हिरासिंग चव्हाण, हनुमंतराव मुंडे, संजय जोशी, विशाल चव्हाण, अरविंद जयस्वाल, विकास कपाटे तसेच गोपाल नाईक यांच्यासह विविध विभागांचे कर्मचारी, अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि शहरामधील मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। 3 शक्तिपीठापैकी एक असलेलं शक्तिपीठ आणि इथं उन्हाळ्याच्या काळामध्ये मोठी पाणी टंचाई असायची। खरं म्हणजे मागच्या 5 वर्षापासून सातत्यानं लढा होता आणि 40 वर्षापासून पैनगंगेच्या खालची, इसापूर धरणाच्या खालच्या सगळ्या लोकांची मागणी होती। 3 मुख्यमंत्री खरं म्हणजे मला त्या काळामध्ये अनुभवता आले। माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, माननीय उद्धवजी साहेब असतील आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील। खऱ्या अर्थानं या ज्या बंधाऱ्यांना चालना दिलेली आहे, माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने बंधारे झालेले आहेत। पैनगंगेचं पाणी हे सगळं तेलंगणामध्ये वाहून जात होतं। उच्च पातळीचे 7 बंधारे पैनगंगेवर आणि 4 बंधारे पूर्णा नदीवर मी खासदार असताना करण्याचा योग आला। त्यासाठी राज्य तांत्रिक सल्लागार समितीची बैठक, SLTC असेल, MWRR हे प्राधिकरण असेल, याच्यामध्ये न्यायालयाने सुद्धा लढा दिला आणि त्याच्यामध्ये हे सर्व मंजूर करून घेतलं। आज या बंधाऱ्याचं काम चालू आहे, हे बघून मला अतिशय आनंद झालेला आहे। विदर्भ आणि मराठवाडा दोन्हीकडच्या साधारणतः लाखभर एकरच्या शेतकऱ्यांना या सर्व पाण्याचा लाभ होणार आहे। त्याच्यासाठी कार्यकारी अभियंता शेख सर असतील, आमचे श्री कचकलवार साहेब असतील, या भागाचे भूमिपुत्र असलेले संतोष तिरुमणवार साहेब असतील, आपलं शूर साहेब आणि हे सगळी मंडळी, माने साहेब अतिशय मेहनत करतायत। या भागातले अतिशय चांगले कंत्राटदार सुमित मुर्गे हे स्वतःच लक्ष देत आहेत आणि एक चांगलं काम होतंय। निश्चित आता या तीर्थक्षेत्राला कुठल्याही पाण्याची कमतरता पडणार नाही आणि एक महत्त्वाचं स्वप्न माझ्या कारकिर्दीतलं हे पूर्ण होतं, हे बघताना मला अतिशय मनापासून आनंद होतोय। मजहर शेख, C24 नांदेड। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागलीये, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव
साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज. आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ. आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत. त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो. पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं. सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात. 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर. कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी.